तुम्ही अश्विनीशी खूपच क्रूरपणाने वागताय असं नाही वाटत आहे का तुम्हाला? ती खरंच जाऊन प्रिन्सिपलशी भांडून येईल. आज कॉलेजचा दुसराच दिवस आहे. किती चुकीची छाप पडेल प्रिन्सिपल समोर. मला हे सगळं सहन नाही होतंय. मी जाऊन सगळं सांगते अश्विनीला. नो मीन्स नो. डेजी ने बोल दिया तो बोल दिया, नो मीन्स नो. एक कुड़ी, तू इत्थे पढ़ने आई है या समाज सेवा करने आई है? हैं? दूसरों दी गल छड़ और अभी अच्छा मस्त ड्रामा एंजॉय कर. आता ही बाई चांगलीच पेटली आहे. आता ती खालती जाऊन प्रिन्सिपलशी भांडणार आणि नंतर मग वरती येऊन आपल्यालाच सांगणार की ती कशी मूर्ख आहे ते. अब शुरू होगी रियल कॉलेज लाइफ. जो नियम बने ही नहीं है उसके खिलाफ मैडम मोर्चा लेके गई है. अब आएगा असली मजा. मीन्स एकला लेक्चर बंद થઈ ગયો. चिटोगा है. सो आता आपण आपला टॉपिक कंक्लूड करूया. आज आपण बघितलं की रोल ऑफ अ पाम ऑइल इन अ कॉस्मेटिक प्रोडक्ट्स. ग्लिसरीन, पाम ऑइल अशा जड फॅटी सबस्टन्सेस आपल्या प्रोडक्टमध्ये असतील तर त्याचा आपल्या प्रोडक्टवरती काय परिणाम होऊ शकतो ते आपण आज बघितलं. आता एक असाइनमेंट, तुम्ही एक प्रोडक्ट तयार करायचं आहे आणि त्याचं प्रेझेंटेशन करायचं. हे प्रोडक्ट तयार झाल्यानंतर त्याचं टेस्टिंग तुम्ही तुमच्या कुटुंबातील किंवा मित्रमैत्रिणींपैकी कोणावरही करू शकता. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एखादं प्रोडक्ट एखादा सूट होत आहे की नाही हे कसं चेक करायचं हे आपण शिकलेलो आहोत. ते विसरून चालणार नाही. त्यानंतर कुठलंही प्रोडक्ट स्किनवरती कुठे अप्लाय केल्यानंतर त्याचा काय परिणाम होतो हेही आपण शिकलो आहोत. सगळ्या गोष्टींची काळजी घेऊनच आपल्याला हे असाइनमेंट कंप्लीट करायचं आहे. कारण आपलं फील्ड खूप क्रुशियल आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. काय डेझी? व्हॉट डिड आय डू? वरचा मजला ना खरंच रिकामी असं वाटतं. अभी एक सवाल आंटी दा, एक के जवाब एक के दा. टुक 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 टुक. सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे. विचारा ना. थँक्यू सर. मी घरच्या घरी एक प्रोडक्ट तयार केलं आहे आणि त्याचं टेस्टिंग पण झालं आहे. पण मला जर ते प्रोडक्ट इथे सबमिट करायचं असेल तर परत टेस्ट कराव्या लागतील का? नाही, ते प्रोडक्ट तुम्हाला इथे सबमिट करून नाही जाणार. ते तुम्ही तुमच्या घरी वापरा. इथे शॉर्टकट नको आहेत मिसेस अश्विनी. हार्डवर्क अपेक्षित आहे. लुक ॲट इज अन अपॉर्च्युनिटी. हो, नवीन प्रोडक्ट बनवा. हो सर, आणि सॉरी. आंटी जी बहुत बिजी हैं, खाना बनाना होगा ना. साइलेंस. डीजे, यही नाम बताते हो ना? दलजीत सिंह सर. क्या क्या बोला अभी आपने? नहीं, कुछ भी तो नहीं. कुछ नहीं. नहीं, कुछ बोला ना, सुना मैंने. नहीं सर जी. सुलोचना, काय म्हणाला दलजीत? मी नाही ऐकलं सर. सिट डाउन. और की बाकी है, इसने सानू मुसीबत में डाल देता. See, that's why I said ते आम्हाची भी नथी. डेझी ने बोल दिया तो बोल दिया. शी इज ऑलवेज राईट. अरे तुम्हाला पण समजलं पाहिजे ना कोणाशी कसं वागायचं ते. अश्विनी सोबत प्रँक करतात. काय चाललंय? तुम्ही तिच्याशी इतकं वागून सुद्धा ना तिने कोणाची कंप्लेंट केली ना कोणाचं नाव घेतलं. एका वेगळ्या बॅकग्राऊंडच्या स्टुडंटला तुम्ही तुमच्यामध्ये सामावून घेऊ शकत नाही. स्वतःच्या वयाचा विचार न करता, आयुष्यातील कुठल्याही टप्प्याचा विचार न करता ती एका नव्या उमेदीने काहीतरी करू पाहते आणि तुम्ही तिच्याकडून शिकून घेण्याऐवजी तिला टार्गेट करताय. उद्याच्या उद्या मला तुमच्या सगळ्यांचा प्रोजेक्ट सिनॉप्सिस रेडी हवाय. ओके,
यामध्ये कोण कोणाबरोबर काम करेल याची लिस्ट आहे. सर हम अपने ग्रुप्स खुद ग्रुप्स बन चुके आहेत. दलजीत, तू अश्विनी बरोबर काम करणार आहेस. लिस्ट नीट वाचा. ओके. એટલે મારી પાર્ટનર ડેસી નથી એક ચશ્મિશ. यामध्ये मी ग्रुप केलेले आहेत, त्याप्रमाणे सगळ्यांनी एकमेकांबरोबर काम करायचं आहे आणि उद्याच्या उद्या मला प्रोजेक्ट सिनॉप्सिस सबमिट करायचं. इज दॅट क्लिअर? दलजीत, इज दॅट क्लिअर? हाँ जी सर. गुड. ऑल द बेस्ट. एक लक्षात घ्या, आपली केस आहे ना खूप स्ट्रॉंग आहे, पण ती तितक्या स्ट्रॉंगली मांडता यायला हवी. आणि एकदा का त्यांना आपली परिस्थिती कळली ना की तुला न्याय नक्की मिळेल. बिलीव्ह मी. थँक्यू सो मच विद्युत. म्हणजे तुझ्यामुळे सगळं शक्य होतं. तू नसतास तर मला ह्यातलं काहीच कळलं नसतं रे. कार्तिकी प्लीज थँक्स म्हणू नकोस. विद्युत, एक विचारू? हा विचार. आपण अजूनही फ्रेंड्स आहोत? खरंच सांगायचं तर हो. कार्तिकी, आपलं जे बॉन्डिंग तयार झाले ना ते अजूनही तितकंच स्ट्रॉंग आहे. पण शिल्पीला या अवस्थेत मी सोडून नाही जाऊ शकत. हे बघ, मी तिचा कोणी नसलो ना तरी तिच्या पाठीशी मला उभं राहायलाच हवं. विद्युत, आजकाल जगामध्ये तुझ्यासारखे विचार करणारी माणसं फार कमी आहेत रे. आणि माझ्यासारखा चुका करणारे पण. हे बघ विद्युत, परिस्थिती रातोरात बदलली आणि सगळंच बदललं, पण ना मला तुझ्यासारखा मित्र नाही गमवायचा रे. थँक्स कार्तिक, माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल. आणि ऑल दी बेस्ट उद्याच्या हिअरिंगसाठी. मला काय वाटतं माहितीये, त्यापेक्षा आई तू ज्या टॉपिक मध्ये जास्त कम्फर्टेबल आहेस ना तो टॉपिक घे. अश्विनी, आपण एक काम करूया. तुझी स्पेशालिटी ना स्किन केअर मध्ये आहे, सो ह्या विंटरसाठी ना आपण काहीतरी मस्त प्लॅन तयार करूया. जेनी आणि आता पावसाळा चालू आहे, मग विंटर सीझनचं प्रोडक्ट कसं? अगं, मेन तोच तर फायदा आहे. म्हणजे कसं, आत्ताच एक्सपेरिमेंट्स करून सुरुवात केली ना तर विंटरपर्यंत प्रोडक्ट रेडी होईल आणि त्याचा फायदा आपल्या पार्लरला पण होईल. अगदी बरोबर बोललीस जेनी. तसंच करते मी. नाही, मला नाही करता येणार. म्हणजे विषय चूज करताना मला अगोदर त्याच्याबरोबर डिस्कस करावं लागेल ना. त्याला म्हणजे कोणाला? अगं, माझा प्रोजेक्ट पार्टनर ग, दलजीत. मयू, आता हसायला काय झालं तुला? हा, हसून येतं, काय करू. जो तुझ्या डोक्याला जास्त ताप देतो तोच तुझा प्रोजेक्ट पार्टनर आहे. वाव अश्विनी, हे सगळं ऐकून ना मला माझे कॉलेज डेज आठवले. हे एवढी काय सिरियस होतेस? चिल. अगं, मला खरंच टेन्शन येतं ग. तो 2 शब्द माझ्याशी नीट बोलत नाही आणि मी त्याच्याबरोबर विषय आणि सगळं कसं डिस्कस करणार, कसा करणार प्रोजेक्ट? खरंच. डोंट वरी, सगळं नीट होईल. तुला माहितीये का, प्रोजेक्टच्या निमित्ताने उलट तुमची जास्त चांगली मैत्री होईल. काय झालं असे का बघतेस? काही नाही. जे मी तुला आजपर्यंत शिकवत आले तेच तू मला शिकवतेस. आई झालीयस माझी. अगं, केवढं पसारा केलायस. खूप झालीये माझी आज म्हणून. अगं, उद्या सिनॉप्सिस सबमिट करायचे आहेत ना मला, तर ना मला आता काही सुचतच नाही. कुठून सुरुवात करू याचा विचार करते. बघू मला. काय? अगं, कुठून सुरुवात करायची हाच प्रश्न आहे ना. थांब, माझ्याकडे एक आयडिया आहे. बघ, पहिल्या प्रोजेक्टचं नाव टाक, त्याच्यानंतर तुला प्रोजेक्ट मध्ये काय काय वापरायचंय ते टाक, त्याच्यानंतर तू प्रोजेक्ट कसं बनवणार आहेस ते पण लिह, आणि मग त्याच्यानंतर तू हा विषय का निवडलास ते पण लिह. मग स्टेप वाईज पुढे काय ते करत जा. अरे बापरे, केवढं माहित आहे का तुला? आणि कोणी शिकवलं तुला?
अगं स्कूलमध्ये टीचर, घरी दिदू, फ्रेंड आणि तो, मग झाला की माझा पार्टनर. बघ नको, तुझा प्रोजेक्ट पार्टनर तुला मदत करतोय की नाही. माझा प्रोजेक्ट पार्टनर ना नाही करत आहे मला मदत. अगं इट्स ओके आई. अगं तू सिनियर आहेस ना, एक काम कर, त्याला जाऊ दे. तू एकदम मस्त काम कर आणि पैकीचे पैकी मार्क मिळव. हो पण ना कुहू, मला ना दोघांचाही फायदा झालेला आवडेल, हो की नाही. म्हणजे माझा आणि माझ्या पार्टनरचा पण. ए तू गप्पा काय मारत बसलीस माझ्याशी, जा जा खेळ. कुहू मला प्रोजेक्ट तयार करायचंय पण. ओके बाय. बेस्ट ऑफ लक. कुहू वेडाबाई. ही लिस्ट एकदा चेक कर, याच्यात आजच्या सगळ्या प्लेयरची नाव आहेत. अरे अवघड आहे, त्यात काय अवघड आहे? सगळे प्रोफेशनल प्लेयर्स आहेत रे. अरे असली ना प्रोफेशनल, म्हणून काय आलं? तू काय कमी खेळतो का? भाई तू भारी खेळणार आहे मला माहिती आहे, आणि तू फायनल पर्यंत जाणार आहे. डोळे झाकून मी तुला लिहून देतो, टेन्शन घेऊ नको रे, आरामात खेळशील तू. काय थँक्यू. बाबा हो आज कॉम्पिटिशन आहे ना तुझं? हो, ऑल द बेस्ट बोल. ते तर बोलणारच. आज सकाळी सुद्धा आईला विश केलं. का वहिनींना का? अरे बबन काका, आज ना आईचं कॉलेजमध्ये प्रोजेक्ट सबमिशन आहे, पहिलं सबमिशन. म्हणजे आज वाघमारे कपल दिवस गाजवणार आहेत. हो. दादा मस्करी झाली. चल आता मयूर हे घे. कॉम्पिटिशन आहे ना आज. ऑल द बेस्ट. थँक्स. त्या चपलाकडे पाहत ना. आता काय पाय पडतो तिच्या? हे तू तो दे ना आता चपलाकड. तुला 50 वेळा सांगितलंय त्या चपला घालू नकोस, त्याला ग्रिप नाहीये. पावसाळ्याचा टाइम आहे, तू याच चपला घालून सगळीकडे फिरत असतेस. घसरलीस काही झालं तर केवढ्यात पडेल. मुद्दामून करतेस काय सगळं? अरे नाही दादा, मी काय मी नवीन चपला घालायच्या नसतील तर घराच्या बाहेर पडायचं नाही. मग घरी जाऊन देऊ नको पहिला बाहेर. चल रे पाया पड. नवीन चपला घे. पाणी आणू तुला? नाही मी ठीक आहे. बरोबर. मिसेस अश्विनी, तुम्हाला कल्पना आहे की तुमचा प्रोजेक्ट सबमिट करायला तुम्हाला उशीर झालाय? सॉरी सर, पण टेबलवर कुणाचेच प्रोजेक्ट्स नाही आहेत. या सगळ्यांच्या फाईल्स माझ्या मेलला ऑलरेडी येऊन पडले आहेत. फक्त तुमचाच प्रोजेक्ट पेंडिंग आहे. सर सायलेन्स. फेस मास्क फॉर ड्राय स्किन, विंटर स्पेशल. अश्विनी वाघमारे अँड दलजीत सिंग संधू. अगं तू हे सगळं लिहित का बसलीस? डायरेक्ट मेल करायचं ना. हा अश्विनीने सबमिट केलेला सिनॉप्सिस आहे. त्यामध्ये तिची टीम काय काय काम करणार आहे आणि कसं कसं प्रोजेक्ट कम्प्लीट करणार आहे याच्या डिटेल्स आहे. स्कूल 90s की आंटी. सायलेन्स. दलजीत, हा सर. हे प्रोडक्ट कसं तयार होणार आहे? टेल मी युअर प्लॅन. निदान हे का निवडलंय ते तरी सांग. सर मेनू मेरा ये तो सर कारण हे आहे की एक मिनिट, मी त्याला विचारतो. टीम वर्क म्हणजे एकत्र काम करणं, पार्टनरच्या चुकांना पाठीशी घालायचं नाही. आणि तुम्हाला माहिती तरी आहे का, दलजीतने कालच सिनॉप्सिस मेलवर सबमिट केलंय. आता तुम्ही सांगा मिसेस अश्विनी,
दलजीतनी हे प्रोडक्ट का निवडलं? की तुम्हाला माहीतच नाहीये की त्यांनी प्रोडक्ट काय निवडलंय? याचा अर्थ थोडक्यात एकत्र तुम्ही काम केलेलं नाहीये. सर पण या विषयावर मी खूप काम केलंय. दिस इज नन ऑफ माय कन्सर्न. दलजीत, अश्विनीने तुझं नाव टाकायची माणुसकी तरी दाखवली आहे, तू तेही नाही केलेस. प्लीज फाईल घ्या. सिट डाऊन. सर प्लीज, खरंच मी सबमिशनसाठी खूप. अश्विनी, हा प्रोजेक्ट सिनॉप्सिस ऍक्सेप्ट होऊ शकत नाही. दिस प्रोजेक्ट इज स्क्रॅप. या फाईलला आता काहीच किंमत नाहीये. नवीन प्रोजेक्ट तयार करा, तो सबमिट करा. सर ऐका ना, एकदा तुम्ही माझा प्रोजेक्ट बघा तरी हो. मी खूप काम केलंय या विषयावर आणि ना माझं प्रोडक्ट मला खूप पुढे न्यायचंय. सर मला सगळं मान्य आहे मिसेस अश्विनी, पण हा टीम प्रोजेक्ट होता, इंडिव्हिज्युअल नाही. तुम्ही दोघांनीही टीम मध्ये काम केलेलं नाहीये, त्यामुळे हा प्रोजेक्ट मी ऍक्सेप्ट करू शकत नहीं. पर सर मैं कल ही प्रोजेक्ट सबमिट किया सी, तुसी किवे कर सकते हो. दलजीत, मी पुन्हा पुन्हा तेच तेच सांगणार नाहीये. हे टीम प्रोजेक्ट होतं, त्यामुळे तुम्हाला दोघांनाही मिळून एक प्रोडक्ट सिलेक्ट करावं लागेल आणि त्यावरती तुम्हाला दोघांनाही एकत्र येऊन काम करावं लागेल. जोपर्यंत तुम्ही हे करत नाही तोपर्यंत तुमचा प्रोजेक्ट सिनॉप्सिस मी ऍक्सेप्ट करणार नाही. सो पुढे काय करायचं हे तुम्ही दोघांनी ठरवा. आणि आता तुम्ही दोघांनीही गेलात तरी चालेल, कारण याच्या पुढच्या इन्स्ट्रक्शन्स मी ज्यांचा प्रोजेक्ट कंप्लीट झालाय त्यांना देणार आहे. आणि तुमच्या दोघांचा प्रोजेक्ट फायनल झाला की त्याच्या पुढच्या काय स्टेप्स आहेत हे मी तुम्हाला दोघांना सांगेन. मी आलेच. हाँ हा बोल जेनी. अगं अगं तू त्या शिल्पीला माझ्या डोक्यावर का आणून बसवलंय? का, काय झालं? अगं ती क्लायंट्स बरोबर गप्पा मारत बसलीये. अगं गप्पाच मारते ना, मग मारू देत. अश्विनी, अगं लिटरली ती क्लायंटचं काउन्सिलिंग सेशन घेतीये. म्हणतीये की आमच्या पार्लरला फीडबॅक द्या, आम्ही अजून ब्रांचेस सुरू करणार आहोत, असं काहीही सांगते आहे. आणि यू नो व्हॉट, तिने सगळा स्टॉक चेक केला आहे आणि आता तर माझ्या मागे लागली आहे की अरेंजमेंट चेंज कर म्हणून. हे खूप एनॉइंग आहे. हा अश्विनी, प्लीज हसू नकोस ग. आय एम व्हेरी अपसेट. तू प्लीज तिला जायला सांग इथून. सॉरी सॉरी. अगं ऐक ना जेनी, अगं ती पार्लरमध्ये नवीन आहे ना, हळूहळू सगळं शिकेल अगं. आणि आता तुम्ही दोघे ना टॉम अँड जेरी सारखं ना भांडत नका राहू, कळलं? आणि मला विचारूनच ती पार्लरमध्ये आली आहे ना, मग मी आता तिला कसं सांगणार की आता तू पार्लरमध्ये जाऊ नको शिल्पी? शक्य आहे का? नाही ना. मग ठीक आहे, पण मग एक काम कर, तिला ना काहीतरी कॉन्क्रीट काम दे. उत्पन्नाचं काही साधन नाहीये, कारण पंकजमुळे माझी नोकरी गेली आणि त्यामुळे दुसऱ्यांनी पढवलेली वाक्य बोलून केस कशी जिंकणार आहेस? कार्तिकी, तुला जे वाटतं, आतून जे फील होतं ते तू बोलायला पाहिजेस ना. शिल्पीताई, तुम्ही आत्ताच पार्लरमधून आलात, दमला असाल. थांबा, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते. नाही नको, मला कशी कॉफी लागते ते तुला जमणार नाही. सॉरी, मला वाईट नाही वागायचं तुझ्याशी, पण माझ्याकडून वाईट वागलं जाते. पण तुम्ही वाईट नाही आहात. तू काय कॅरेक्टर सर्टिफिकेशन देतेस मला? सॉरी यार, परत तिरकं बोलतेय मी. सॉरी, खरंच सॉरी. शिल्पीताई, हे बघा, आता तर मी तुम्हाला नक्कीच कॉफी बनवून देते, कारण की मला माहिती आहे तुम्हाला कशी कॉफी आवडते ते. का? विद्युतने सांगितलंय? मला विद्युतने नाही सांगितलंय, मला अश्विनी मॅडमने सांगितलंय. का? विद्युतने का नाही सांगितलं? अरे कसा सांगेल तो? त्याला तरी कुठे माहिती आहे मला कशी कॉफी लागते ते. हो, पण त्यांना सगळ्यांबद्दल सगळं माहिती असतं. कशावरून बोलतेस ग हे? त्याला तुझ्या मनातलं सगळं कळतं का? तुझा आतला आवाज वगैरे कळतो का त्याला? म्हणजे हे बघ, ह्याच्यात ना हे ऑइल वापरलं तर शेल्फ लाईफ सुद्धा वाढू शकतं आणि प्रोडक्ट अजून इफेक्टिव्ह होऊ शकतं. बघितलंस, हे सगळं ना मला दलजीतने सर्च करायला शिकवलं. खरंच त्याचा खूप फायदा होतो ग. किती वेगवेगळ्या गोष्टी कळतात. ओ, दलजीतने शिकवलं का?
बघ मी तुला सांगतच होते ना की जो आपला प्रोजेक्ट पार्टनर असतो ना तोच आपला चांगला मित्र बनतो. मैत्री वगैरे माहित नाही, पण त्याने मला हे सर्च करायला शिकवलं नाही, याचा खरंच फायदा झाला ग. हा, आणि त्याचं असं म्हणणं आहे की तो जास्त चांगलं प्रोजेक्ट तयार करू शकतो. त्याने चॅलेंज दिलंय मला असं, पण मलाही प्रोजेक्ट तयार करायचा आहे, त्याच्यासाठी खूप अभ्यास करायचा आहे. आणि हो, ह्यावेळी मी ना काही प्रोजेक्ट हाताने वगैरे नाही लिहिणार आहे, मी मेल करणार आहे असं ठरवलंय. आणि मला स्वतःला प्रूव्ह करायचंय की मी करू शकते. आणि माझी खात्री आहे हे सगळं अगदी अभ्यास करून सगळं केलं ना तर माझं प्रोजेक्ट नक्की सिलेक्ट होईल. नक्की करतील. कॉम्पिटिशन हॉल अश्विनीला मी फर्स्ट टाइम असं बघते. नाही तर तुला माहिती आहे ना अश्विनी, जाऊ दे ग जेनी, त्याचं प्रोडक्ट झालं तर झालं असं सगळं बोलली असती. खरंच आईचं नाही एकच व्हर्जन बघायला मिळतं. मी तुला रिझन सांगू, शिल्पी होती ना दिवसभर पार्लरमध्ये तिच्या वाईफमुळे. पण चांगलं आहे काही का असे ना, म्हणजे आईला जर बिझनेस कंटिन्यू करायचा आहे ना तिला असंच कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट पाहिजे. ते सगळं ठीक आहे ग, पण कॉम्पिटेटिव्ह नेचर आणि ऑनेस्टी हे जेव्हा दोन्ही एकत्र सर्वाइव्ह करायचं असतं ना तेव्हा खूप अवघड होतं. सो लेट सी अश्विनी कसं सगळं मॅनेज करते. काय चाललंय तुमच्या दोघींचं? काही नाही. ठीक आहे, तू मिळालं ते सर्च करून? काही नाही. मला असं वाटतं तू काहीतरी फिशी करतेस. वहिनीच्या नोट्स आहेत ना या? आत्या आईला जे प्रोजेक्ट्स मध्ये टॉपिक दिले आहेत ना त्याचे जुने पब्लिश झालेले पेपर्सचे फक्त रिसर्च करते, बाकी काय नाही. का? काय होणार आहे ते करून? कारण आता आई ज्या भाषेत प्रोजेक्ट लिहिते ना ते एक्सेप्ट नाही करणार. मी तोच कंटेंट वापरते, फक्त तिची भाषा बदलते बस, आणि मग सबमिट करून टाकेन. पण हे सगळं अनएथिकल काम आहे आणि हे वहिनीला अजिबात पटणार नाही. अगं मला तिचा प्रोजेक्ट सिलेक्ट होणं जास्त इम्पॉर्टंट आहे. त्या दलजीतला ना जरा चपकाराच बसू देत. अगं हो, पण समजा पकडली गेलीस तर? कॉलेजमध्ये कुठे एवढं डिटेलमध्ये बघणार आहे? काय नाही बघणार. आई सिलेक्ट व्हायला पाहिजे बस, मग झालं. पण तू प्लीज आईला काही कळू देऊ नकोस हा. तू प्रॉमिस कर. अगं प्रॉमिस प्रॉमिस. तुसी हर बार कुछ न कुछ खांदे रहंदे हो और ओदे बारे शिकायत करते हो. हाँ, डीजे इज टेकिंग अश्विनी's साइड. नॉट डन. करेक्ट. डेजी ने बोल दिया तो बोल दिया. इट्स नॉट डन. और नहीं था कि अश्विनी मेरी प्रोजेक्ट पार्टनर है, उसके बारे में मुझे एक भी शब्द सुनाई नहीं देना चाहिए. समझ आया सारे नु? ये अश्विनी वाघमारे कुछ अलग ही केमिकल है. उसके बारे में ना कुछ अलग से स्टडी करना पड़ेगा. तू स्वतः किती मोठं केमिकल असते माहिती आहे का तुला? धीरे बोल, कल्ला मत कर. अश्विनी नु डिस्टर्ब होया ना तो बख्शूंगा नहीं तूने. अरे पांड्या कुठे गेलास फिरायला? इकडे कॉम्पिटिशन सुरू व्हायची वेळ आली आहे. अरे हो पोहोचतोच मी, 5 ते 10 मिनिटात पोहोचतो. अरे नेहमीच आहे तुझं यार, कुठे फिरायला गेलास? काय चाललंय? नेहमीच झालं, येत नाही टायमावर. तर कॉम्पिटिशनचं टेन्शन आलंय, त्यात अश्विनी पण नाही आहे इकडे. काय काय करूया? तू इथे? हो. तू इथे काय करतेस? काय करतेस म्हणजे? तुला सपोर्ट करायला आलीये मी. आय नो, खरं तर वहिनीने असायला पाहिजे होतं, पण जसं तुला ही कॉम्पिटिशन इम्पॉर्टंट आहे तसं तिला कॉलेज इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तिच्या जागी मी आली. खरंच? हो खरंच. हे बघ, आता तुझा एक टीम मेंबर ऑडियन्स मध्ये बसलाय, या कॉन्फिडन्सनी खेळ, तू जिंकणार आहेस. ठीक आहे, मला माहितीये मी आली आहे म्हटल्यावरती तू सेमीफायनल्स डेफिनेटली जिंकणार आहेस. मला खरंच वाटत नाही तू आलीस इकडे. का? मग कोणी यायला पाहिजे होतं? तुझ्या त्या मानलेल्या बहिणीने, कार्तिकीने? सॉरी, जुन्या सवयी पटकन जात नाहीत. ऍक्च्युली बरं आहे,
आणि तू चुकून सुधारलीस ना खरंच तर मी कोमात जायचो ट्रोमानी. बरं जा आता लवकर. इट्स टाइम टू रॉक. गो. माझं नाव अनाऊन्स केलं त्याने. मग गो गो गो. सर ऑल द बेस्ट. मला ऑल द बेस्ट. जा. माझ्याकडून जो तुम्ही 1 तास मागून घेतला होता एक्स्ट्रा, त्यामध्ये तुम्ही हेच सगळं लिहिलंय. डेडलाईन दिली असेल त्यामध्येच तुम्हाला ग्रुपने काम करावं लागेल. ओके? हो सर. प्लीज सिट डाऊन. सिट डाऊन. सो स्टुडंट, तुम्ही सगळे तुमच्या प्रोडक्ट बनवायच्या कामाला आता सुरुवात करू शकता. सर, एक टीम एक प्रोडक्ट ना? डेझी, तुझ्या ग्रुपने 2 प्रोजेक्ट सिनॉप्सिस सबमिट केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही 2 प्रोडक्ट बनवू शकता आणि त्यातलं एक प्रोडक्ट जे चांगलं होईल ते तुम्ही सबमिट करू शकता. ठीक है सर, मग आम्ही असं करू. सर मैं ये नहीं कर सकता. जो अश्विनी ने प्रोजेक्ट सबमिट किया है मैं ਉਹਦੇ ਨਾਲ ही जावांगा. आफ्टर ऑल शी इज मोर एक्सपीरियंस देन मी सर. दलजीत, तुम्हाला जे करायचंय ना ते करा, पण जी डेडलाईन दिली आहे त्यामध्येच तुम्हाला प्रोजेक्ट सबमिट करावं लागेल. ओके? आणि तुमचं प्रोडक्ट रेडी झाल्यानंतर त्या प्रोडक्टचं टेस्टिंग तुम्ही लॅबमध्ये करू शकता. सायलेंस सायलेंस प्लीज सायलेंस. सर तुसी क्या हर बार ऐसे टोक दे रहते हो, बिल्कुल ओल्ड स्कूल की तरह. बिकॉज ओल्ड इज गोल्ड. वाह सर वाह, क्या डायलॉग मारा है, एकदम यूनिक. बापरे, संध्याकाळ झाली आणि खूप उशीर सुद्धा झालाय. आता घरातल्यांनी काही विचारलं तर? अगं विचारलं तर सांग की हिअरिंग नंतर आपण काहीतरी खायला गेलेलो म्हणून. तसे त्या हिअरिंग मध्ये लंच टाइम निघून गेला होता, तुलाही त्रास होऊ लागला होता. सो खाल्लं ते बरं झालं ना. ऍक्च्युली कोर्टामध्ये होतं त्यावेळेला मला जाणवलं सुद्धा नाही की आपण जेवलोच नाहीये ते. आणि जसं हिअरिंग चांगलं झालं त्याच्यानंतर मला कसं तरी व्हायला लागलं. मे बी टेन्शन हलकं झालं असेल. खरं सांगू का तुला, आजचं हिअरिंग जे झालंय ना त्यावर मला डेफिनेटली असं वाटतंय की निकाल आपल्या बाजूनेच लागणार. हो तो अगदी कोणालाही न घाबरता खरी आणि छान उत्तरं दिलीस. हो, मला सुद्धा जाणवत आहे. आणि कदाचित त्यामुळेच मला कॉन्फिडन्स वाटतोय की तुम्ही जी पोटगीची अमाऊंट प्रपोज केली आहे ती मला मिळेल. ऑफकोर्स मिळायलाच हवी कार्तिकी. अगं त्या पंकजमुळे तुझी नोकरी गेली आहे आणि काय काय सहन करावं लागलं ते वेगळं. विद्युत तू नसतास ना तर मे बी मी अजूनही त्या चक्रव्यूहातून बाहेर नसती पडले रे. कसं काय सहन करत होते मी इतकं सगळं, म्हणजे आता आठवलं ना तर हसावं की काय करावं खरंच कळत नाहीये मला. तुला सांगू का कार्तिकी, 80% स्त्रियांचं ना हे असंच होतं. मुकाट्याने सगळं सहन करत राहतात. का तर बोलण्याची हिंमत नाही. मग नवऱ्यांनाही कळतं की हिला कसंही वागवलं तरी चालेल. पण जर त्या स्त्रियांनी हिंमत दाखवली ना तर कायदा आणि सुव्यवस्था त्यांच्या पाठीशी नेहमी आहे. माझ्यासारखा त्रास सहन करणाऱ्या स्त्रियांना तुझ्यासारखा धीर देणारा मित्र मिळाला ना की सगळं सोपं होऊन जाईल. हो, म्हणजे मी बटातीचा हात पुढे केल्याने इतका मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार असेल तर कार्तिकी मी एक काम करतो, माझ्या व्हिजिटिंग कार्डवर ना छापून घेतो. नाहीतर ना कोर्टाच्या बाहेर ना एक मोठा बॅनर लावतो की येथे पीडित स्त्रियांना मोफत हिंमत दिली जाईल. एक सांगू, तुझी ही स्माइल आहे ना अशीच कंटिन्यू ठेव. हो. अरे यारो, असी बंक कितना है तो कुछ मजे भी कर दिया ना. हाँ, और हाँ अश्विनी, तुसी मुंह लटका के क्यों बैठे हो? मैंने तो बड़ी भूख लगी यार. अरे दलजीत, तसं नाही रे. म्हणजे आपण लेक्चर बंक केलंय आणि अधोक्ष सर जर चिडले तर आपण काय करणार? ले कर दी ना आंटी वाली बात. देखो अश्विनी, सिर्फ लेक्चर बंक करने से आप यंग हार्टने हो जाओगे. ਉਹਦੇ लिए अपने भीतर बेफिक्री चाहिए. म्हणजे त्यासाठी काय करावं लागेल? अश्विनी, मी ना तुला आज कॉलेज लाईफचे काही उत्तम रूल सांगणार. ठीक आहे? रूल नंबर 1, कॉलेजमध्ये आल्यावरती क्लासपेक्षा जास्त कॅन्टीन मध्ये बसायचं. रूल नंबर 2, लायब्ररी कार्ड घेतल्यानंतर लायब्ररीत तर जायचंच नाही आणि गेलात तरी पुस्तक घ्यायचं नाही.
आणि घेतलंच तर ते वाचायचं नाही. वाव, दिस साउंड सो नाइस. हाउ अबाउट मूवी डेट विथ फ्रेंड्स? Correct. But in our case, with partner on corner seat. आणि सगळ्यात महत्वाचं, कॉलेजमध्ये आल्यावरती सरांची नक्कल करायची. आज आपण सिनॉप्सिस टेबलवरती सबमिट केले पाहिजे. जे जे काय सबमिशन असेल ते पूर्ण झाले पाहिजे. त्याशिवाय आपल्या रजिस्ट्रेशन आणि सगळं बरोबर सांगितलं, पण एक गोष्ट सांगायची राहिली. मास बंक केल्यानंतर पनिशमेंटची तयारी ठेवणं हा पण एक रूल आहे. अश्विनी, मला वाटलं तुम्ही यांच्यापेक्षा मॅच्युअर्ड आहात, पण तुम्ही लेक्चर बंक केलं. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. नेव्हर माइंड. सो तुमची पनिशमेंट ही आहे की आज जे मी शिकवणार होतो ते आता मी शिकवणार नाही. तुम्हाला सेल्फ स्टडी करावं लागेल. सर, पण अभ्यासाने इतका कठीण विषय कसा लक्षात राहणार? सर, हवं तर ना आम्हाला एखादी एक्स्ट्रा असाइनमेंट द्या, पण प्लीज आम्हाला अशी पनिशमेंट नका देऊ. वी आर रिअली सॉरी सर. सर, ही आयडिया ना माझी होती. यात कुणाचाच दोष नाहीये. मला लेक्चरला बसायचा कंटाळा आला होता ना, म्हणून सगळ्यांनी लेक्चर बंक केलं. तुमची आयडिया होती, मग तुम्हीच शिकवा हा टॉपिक. तसंही तुमचा या सगळ्यांपेक्षा जास्ती एक्सपीरियंस आहे. आंटी, अभी बोल दिया तुमने, लेक्चर बंकिंग इज नॉट अ बिग डील. गाइस, मैं एक ऐलान करना चाहता हूं. आज से अश्विनी नु कोई आंटी नहीं बोलेगा, क्योंकि आंटी इज यंग एट हार्टेड. अरे बघ, आता बोलायचं काय पण. ताई म्हणजे अश्विनी ताई म्हणूया ना. हाउ बोरिंग. दीदी दीदी. ए सुलू, चल हट. दीदी, ये तेरा डिपार्टमेंट नहीं है. लेट्स कॉल हर ऐश. Correct. हो, 1994 मिस वर्ल्ड ऐश्वर्या आणि आता 2023 मिसेस इंडिया रनरअप अश्विनी. डेजी ने बोल दिया तो बोल दिया ना. हे काय आहे? ठीक आहे, मग मी माझं माइंड डिस्ट्रॅक्ट करायला तुला काहीतरी मदत करते. तू काय करतेस? डब्या का सेपरेट करतेस? अगं, ह्या पॅक्स मधल्या ना एका इंग्रेडियंटचं शेल्फ लाईफ खूप कमी आहे. सो आपण ह्या सगळ्या पॅक्स ना आधी यूज करूया. अच्छा, पण म्हणजे काय करणार आहेस? अगं, म्हणजे हे पॅक्स आहेत ना, हे काही क्लायंट्स वर वापरायचे आणि काही त्यांना अशाच डब्या देऊन टाकायच्या. अशाच वापरायला? काय हे जेनी, त्यापेक्षा आपण असं करू शकतो ना की आपण क्लायंट्सला असं सांगू शकतो की या डब्या म्हणजे हे फेस पॅक्स आम्हाला 10 दिवसात संपवायचे आहेत, त्यामुळे आम्ही ते 50% ऑफ म्हणजे अर्ध्या किमतीत विकतो आहोत. आणि कसं आहे माहिती का, त्यांनी वापरल्यानंतर अगेन आपल्याला फीडबॅक मिळेल आणि तो आपल्याला डेटाबेससाठी सुद्धा उपयोगी पडेल, है ना? यू आर राईट. आपण एक काम करूया, आपण हे पॅक्स ना संपवण्याचं टार्गेट आजच कम्प्लीट करूया. म्हणजे कसं, जर कोणी 2 डब्या घेतल्या तर त्यांना 1 डब्बी फ्री. येस, हे परफेक्ट आहे. बघितलंस, मी ते लिप बाम लावत होते ना, म्हणून माझ्या डोक्यात अशा वेगवेगळ्या कल्पना येत होत्या. दे ना ते लिप बाम प्लीज. नाही, दे ना. नाही, चल, ते क्लायंट येईपर्यंत ना आपण. ठीक आहे, फेशियल दे मला करून. हिचं काय चाललंय नक्की? ते प्लीज ऑफिसमध्ये ठेव. हो. ओके. सर, सॉरी सर, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. हो, बोला ना. तुम्ही आम्हाला कॉस्मेटिक केमिस्ट्री शिकवणार होतात ना? म्हणजे तुम्ही सांगितलं तसं मी समजून घेण्याचा प्रयत्न केला, पण मला नाही शिकवता येणार सर. तुम्ही जर आम्हाला शिकवलं तर बरं होईल. तसं नाही केलं तर आम्हाला असाइनमेंट सुद्धा सबमिट नाही करता येणार. हा विचार तुम्ही मुलांना लेक्चर बंक करा असं सांगण्याआधी करायला हवा होता. सॉरी सर. ठीक आहे,
तो टॉपिक मी शिकवणार आहे, पण आत्ता नाही, कारण मुलांनी जे केलंय त्याची पनिशमेंट त्यांना मिळायलाच पाहिजे. आणि हो, मला माहिती आहे की लेक्चर बंक करा असं तुम्ही मुलांना सांगितलेलं नव्हतं, हो ना? पण ठीक आहे, कधी कधी लेक्चर बंक करण्यात सुद्धा मजा असते. मी सुद्धा केलंय. सर आणि हो, प्लीज टेल आदित्य, तो खूप वाईट ऍक्टिंग करतो माझी. नाही म्हणजे मी इतका बोरिंग नाहीये, हो ना? वाज 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 जास्ती हसू नका, नाही तर सगळ्यांना कळेल की मी सिरियसली चिडलेलो नाहीये. हा, आणि सिलेबस संपल्यानंतर मी हा टॉपिक शिकवेन. हा, पण आजची असाइनमेंट तुम्हाला स्वतःची स्वतः करायची. हो सर. सर थँक्यू. आणि आज जे झालं त्याच्यासाठी सॉरी. एक स्टुडंट म्हणून आम्हाला तुमच्याकडून खूप एक्सपेक्टेशन्स आहेत, सो लिव्ह अप टू दॅट. ओके, थँक्यू सर. ऑल द बेस्ट. काय का चिडलीस माझ्यावर? तुझी एवढी असाइनमेंटचं काम होतं तरी सुद्धा मी तुला वॉकला घेऊन आलो म्हणून नाराज झालीस काय? किती वेळ शांत बसणार? नाही हो, मी नाही चिडले. मला वाटलं कदाचित तुम्हीच माझ्यावर रागावला असाल. मी का रागवून तुझ्यावर? हा, म्हणजे तुम्ही नाही म्हणत असताना मी मयूला परमिशन दिली ना म्हणून. हा, ते दॅट्स ओके. पण तू परमिशन कशी दिली याचा अचंबा वाटतो मला. आजकालची मुलं ना अशी खूप फोकस्ड आहेत. त्यांना नेमकं काय करायचंय ना हे सगळं माहित असतं. त्यांच्याकडे खूप रिसोर्सेस आहेत. आपल्या वेळी कसं होतं, कष्ट खूप होते, खूप मेहनत घ्यावी लागायची. म्हणून आत्ताची मुलं चुकीची आहे तसं लेबल लावून नाही चालणार ना आपल्याला. वा, कॉलेजला तू जातेस पण फायदा आपल्या मुलींना होतोय. अहो, आता त्यांच्या वयानुसार विचार करावा लागतो ना. आणि मला असं वाटलं की मयूला जर 2 दिवसाचा ब्रेक मिळाला तर ती नव्या जोमाने परत कामाला लागेल. आणि ही गोष्ट कळून सुद्धा जर आपण त्याचा उपयोग नाही केला तर काय उपयोग. गुड, व्हेरी गुड. अरे तुझा फोन असतो. दलजीत. हेलो. अरे यस, कितने है तू? तेनू पता है ना क्वेश्चन यार पूरी करनी है. अरे नाही झोपले मी आणि कंप्लीट करूनच झोपेन. थँक्यू. अरे यार ऐश, तू भी ना दोस्ती में नो थैंक यू. नहीं तो कॉलेज में कल गाना पड़ेगा. नाही, नको नको, मी माझा थँक्स मागे घेते, पण गाणं नको. जे बात. ठीक है, चल रखता हूँ, मिलते हैं कॉलेज में. क्या बात है. काय मजा आहे. कॉलेज लाईफ जोरात चालू आहे. मित्र फोन वगैरे करतायत, होमवर्क विसरू नको करायला वगैरे. खरंच कॉलेजमध्ये गेल्यावर ना माझ्या विचार करण्याच्या पद्धतीत पण खूप बदल व्हायला लागले. तू खुश आहेस ना? खूप खुश आहे. चला, म्हणजे पहिल्या दिवशी तुझ्या मनात जे काही शंका होती कॉलेजला गेल्यावर त्या सगळ्या शंका मिटल्यात आता. हो. अहो, घरी जाऊया ना, असाइनमेंट कंप्लीट करायची आहे मला. अरे हो, जाऊया, वरना तोड़ा दोस्त तरह पर भड़क जाऊंगा. अस्सी